तर मित्रांनो, KG बैल प्रेमी या चॅनलमध्ये आपलं प्रथम स्वागत आहे. असाच चॅनलला आपल्या सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा. आणि जर नवीन असेल चॅनलवरती तर शेजारी दिसते ती बेल आयकॉन घंटी दाबा पण विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्या सोबत तुम्हाला आणत जाऊ. आणि आज आपण पाहताय, आज आपण आलोय, दिसतोय हा सगळ्यांचा लाडका हिंद केसरी सुंदर झालाय. काल जे सगळ्या महाराष्ट्रातलं 1 नंबरचं मैदान झालं, त्या मैदानाची खासियत म्हणजे त्या मैदानाला महाराष्ट्रात भरपूर मैदान आहेत, पण त्या मैदानात असं आहे की त्या मैदानात जो बैल राहील तो कायम मरेपर्यंत त्या बैलाचं नाव राहतं आणि हिंद केसरी बैल म्हणून त्या बैलाला समजला जातो. तर आपल्यासोबत आहे जीवन ड्रायव्हर. तर काय कसं त्यांनी नियोजन केलेलं किंवा काय कसं, मैदानात मी भरपूर त्याच्या बाईट घेतलेले, पण आज प्रॉपर घरी तर त्यांना म्हणलं घरी आपण घेऊया बाईट त्याची. 1 नंबरचं मैदान होतं कालचं कसं नियोजन झालं, कसं काय त्यांचं सगळं लहानपणापासून आपला इतिहास घेऊया सुंदरचा. तर जीवन ड्रायव्हर, पहिला तुमचा आता परिचय सांगायच नको, पण तरी सांगा तुमचं पूर्ण नाव. नमस्कार, माझं नाव जीवन बाळकृष्ण चव्हाण. जीवन ड्रायव्हर म्हणून माणसं म्हणजे चांगल्या ओळखते पहिल्यापासून. म्हणजे मी बी गाड्या थोडा काळ 1-2-3 वर्ष गाड्या चांगल्या हाणल्या त्या, म्हणजे नामांकित हाणल्या त्या, मोठ्या गाड्या हाणल्यामुळे मला बी चांगल्यापैकी ओळखते ती. आता ह्या बैलानं तर आपलं लय महाराष्ट्रात भरपूर नाव केलंय सुंदरनं. तर जीवन ड्रायव्हर, आता तुम्ही सुंदरला आता लहानपणापासून ते सांगा, त्याला केवढा असताना घेतलेला? सुंदर आपण 7 महिन्याचा असताना योगेश थोरबोले म्हणून सांगोलचा आपला दोस्त आहे, त्यानं आपल्याला ही वासरू, म्हणजे मी बघाय बी गेलो नव्हतो, तो फक्त मला म्हणला ही वासरू आपल्याला घेतलंय आणि 32,000 रुपयाला 26,000 रुपयाला ही खरेदी केली होती. मला घरी येऊन हे वासरू 32,000 रुपयाला पडलं होतं, म्हणजे खर्चाने ह्यानं सगळं. आपण आणून बैलाला 1-2-3 महिने सांभाळलं, आणलं तेव्हा 6-7 महिन्याचं होतं. 9 महिन्याचं असल्यावर झोपलं मी त्याला, 3 महिने सांभाळून. परत झोपून आपण त्याला बऱ्यापैकी ट्रेनिंग देऊन शिकवलं. सुंदर पहिल्यापासून म्हणजे जेव्हा झोपलाय तेव्हापासून चांगलाच, म्हणजे पहिला बी फेरा त्यानं चांगलाच काढला होता सुरुवातीचा. मग सुरुवातीला तुम्ही आता एवढं त्यानं महाराष्ट्रात नाव केलंय सगळ्यांच्या, म्हणजे लय भरपूर त्याचं फॅन्स आहेत. त्याचा इंस्टाला जर एखादा व्हिडिओ पडला तरी जवळजवळ त्याला 1-1.5 लाखाच्या वर व्ह्यूज जातात. तर सुरुवातीला त्याचा तुम्ही व्यायाम वगैरे कसा घेतलेला? सुरुवातीला त्याला झोपणं, चालवणं पवनी 1-8-10 दिवसात. आता बी त्याला 7-8 दिवस गेले की पवनीला न्यावाच लागतो, म्हणजे त्याला ते पवायची ह्याची सवय आहे. मैदानात आला, मैदान झाल्यानंतर 7-8 दिवसानं त्याला पवनीला न्यायला लागतो. परत आता काय त्याला गरज लागत नाही व्यायामाची, म्हणजे ते काय 10 दिवसानं, मी काय बैल दररोज काढत नाही, 10 दिवसातच त्याला काढतो. पण बैल गेला की आपला कायम गोलालाच असतो. मध्यंतरी जरा बैलाचा दात लावल्यावर काळ जरा थोडाफार इकडे तिकडे प्रत्येक बैलाचा असते, कमी जास्त होत असते. दात लावल्यावर जरा 1-2-3 मैदान, आमची 4 मैदानं फेल गेली, म्हणजे गाडी थोड्या फुटात 2 फुटात मार खात होती आमची. आणि जरा आम्हाला म्हणजे काय म्हणते ती की एखाद्या वेळेस पान जरा उलट सुलट लागलं की गाडी आमची कडलाच लागायची. ही मोठीच गाड्या, म्हणजे मोठी बैल आहे तीच आमच्या गटात लागायची. म्हणजे थोडं 1-2 फुटात आमची गाडी 2लाच उतरायची, पण मार खात होती. मध्यंतरी 4-5 मैदान आमचं असं झालं. परत 4-5 मैदान झाल्यानंतर जी परत सुंदर परत हाय त्या लेवलनं, म्हणजे पहिलं कसं पळायचा आदतला जाईल तेव्हा बैलानं म्हणजे आम्हाला कधी नाराजच केलं नाही त्यानं. जाईल त्यावेळेला आपलं गुलाल हा असतो, त्याला काय अडचण नाही. म्हणजे पडता का त्याला असं तुम्हाला भरपूर अडचणी आल्या? जरा अडचणी थोड्याफार आल्या, पण बैल आपला दोन्ही खांदाचा असल्यामुळे शक्यतो आम्हाला कधी त्याच्या पायऱ्याबद्दल आम्हाला कधीच अडचण आली नाही. म्हणजे सुंदरला बाबा पायरा त्याला मनानच पहिरे, तो बाहेरचा असल्यामुळे कुठला ना कुठला बैल आपल्याला आतला भेटतो, नाहीतर बाहेरचा भेटतो, पण त्याच्या पायऱ्याला आम्हाला कधीच अडचण नाही. मध्यंतरी जरा घोटाळा झाला होता आमचा, म्हणजे गुलालात नव्हता, 4-5 मैदान आमची गेली, त्यात जरा अडचण थोडीफार आली, पण नाही तसं काय वाटलं नाही. थोडासा जरा दात लावल्यामुळे प्रॉब्लेम झाला होता. तरी आपल्या सुंदरची आतापर्यंत किती मैदान झाली सरासरी? सुंदरची मला वाटते आदतची नाही म्हणलं तरी 50-60 मैदान आदतला झाली असतील. शक्यतो आम्ही त्याला आदतला पळावलाच नाही, म्हणजे पळवायचं पण कुठेतरी त्याला ओपनलाच. मी पहिल्यापासून सुंदर आम्ही असा आदतला कधीच म्हणजे पळवायचा जास्त भाग घेतला नाही. आपलं ओपनलाच आम्ही पळवणार. ओपनलाच त्यानं गाड्या बऱ्यापैकी चांगल्या मोठ्या गाड्यात नाव केलं भरपूर.
आता आणि तुम्ही- आदत असताना बैल आपला म्हणजे सगळ्या मोठ्या बकासूर, जुगदराचा ह्यो लक्ष्मण, शेवाळ्याबाजा, बावऱ्या, म्हणजे मोठी जेवढी सगळी सुंदर मांगडे तात्यांच्या सुंदर बरोबर तर ह्या रुस्तम हिंद केसरीला लय लहान म्हणजे सगळ्यात लहान बैल आपला होता. हा पण सगळ्या मोठ्या बैलांशी त्यानं लहानपणापासून टक्कर घेतली. म्हणजे असं कधी त्या बैला बरोबर घातलाय आणि तो कमी पळाला आणि त्यानं त्याच्या बाबतीत त्यानं कधीच माघार घेतली नाही. म्हणजे त्याच्याकडून कधी त्यानं म्हणजे मारहार पत्कारली नाही बैलांना. आता जीवन ड्रायव्हर सगळी लोक आता आदतची मैदान असल्यामुळे आदत मध्ये नेतात, पण तुम्ही त्याला आदतची मैदान न नेता ओपनच्याच मैदानात काय म्हणजे त्याला ओपनला न्यायला म्हणजे का त्याचं पळण्याचा दृष्टिकोन आम्ही त्याला अगोदर आमच्या खरा बल्यानं त्या बैलाला सवय चांगली लावली. बल्यामुळे त्याचं पळण्याचं ही बी वाढलं. म्हणजे स्पीड त्याला काळ्या बैलाला आमच्या बिनजोडचा 2 गाड्यातला बैल होता, पण त्या बैलानं आमचा ह्यो बैल चांगला ट्रेन केला. महत्वाचा सुंदर बाहेरनं पळायला लागला. त्यात तो बैल आतला असल्यामुळे आम्ही ह्यालाच बाहेरनं पळवायचो. आणि त्या बैलाची बिनजोड मोठी असली त्यानं बिनजोडला नाव होतं आपल्या बल्याचं. मग त्याच्याबरोबर आम्ही ह्याला टाकून न्यायचो आणि तिथं टाकून गेलो की बले शर्यत झाली की आम्ही ह्याला फेरा पब्लिकनं काढायचो. म्हणजे जाईल तिकडे ह्याला त्याच्याबरोबर न्यायचो. त्यामुळे ह्याला बाहेरची उभी वळून लागलं आणि बैलाचं प्रॅक्टिस. बल्या मोठ्या गाड्या मारत होता त्याच्याबरोबर ह्यो वाढून पळायचा बल्याला. मग आम्हाला अंदाज आला ना ह्यो आता कोणाची बी गाडी मारू शकतो. मी शक्यतो जास्त आदतला पळण्यापेक्षा ओपनला ज्यादा पळावला त्याला. आता आपला सुंदर जास्त करून 1 नंबरातल्या बैलासोबत नसतो, पण 3-4 नंबराच्या बैलांना तो वर काढतो, तर काय सांगितलं त्याचं? सुंदरची एक तशेत म्हणजे काय झाले, सुंदरला मागणी भरपूर. म्हणजे पायऱ्याला तो बाहेरचा बैल असल्यामुळं मोठी बी माणसं, लहान माणसं, भरपूर माणसं बैलाला मागणी. म्हणजे आम्हाला द्या सगळ्यांना बैल. आपली भावना कशी आम्ही सगळ्यांना बैल देतो. एखाद्या गरीबाचा बैल वर निघाला त्या सुंदरमुळे बाबा आणि ह्याच्याबरोबर घातलेला बैल कायम नेहमी गुलालात राहतो. शक्यतो बैल चुकून एखाद्या बारीनं होत नाही असं नाही, होतं, पण शक्यतो सुंदर बरोबर घातलेला बैल गुलालात बी जातो आणि त्याचं स्टार बी चालू होती आणि तो फायनलला बी राहतो गुलालात. मग त्याचं ज्यावेळेस तुमचं अख्ख्या महाराष्ट्रात नाव, म्हणजे तुमचं पहिल्यापासून ड्रायव्हर असल्यामुळे नाव होतच, पण सुंदरचं मालक म्हणून जीवन ड्रायव्हर हे नाव कधी होते नाव उमटावलं? लहानपणापासूनच म्हणजे घातलाय त्या दिवसापासून तो गुलालातनं कधीच माघारी आला नाही. म्हणजे ज्या वेळेला त्याला पळवाय चालू केलं आम्ही, पहिली बिनजोड 1-2-3 बिनजोडच केल्या सुरुवातीला. आम्हाला त्याचा अंदाज आल्यावरच आम्ही अड्ड्यात पळवायला लागलो. पण त्यानं माघार म्हणजे असं कधीच झालं नाही. मध्यंतरी 4-5 मैदान सुंदरची घ्यायच्यात आहे. तुम्हाला सांगतो सुंदरनं आजपर्यंत गटाला कधीच मार खाल्ला नव्हता. म्हणजे आजपर्यंत बी सांगतो कधीच मार खाल्ला नाही. चुकून 1-2 मैदान आताच झालं नाही असं नाही, पण ती बी काय झालं, आमची गाडी फॉल झाली, गाडी पुढे उतारली पण फॉल झाली, पण गटाला आजपर्यंत सुंदरनं मार खाल्ला नाही कधीच. म्हणजे त्याची ती खासियत आहे. म्हणजे त्याच्या बाजूची तर तो गाडी कधीच पुढे जाऊन देत नाही, त्याच्या बाजूची. आणि महत्वाचं ह्या का बैल सगळ्यांचीच पळती, सगळ्यांची. म्हणजे आम्ही कोणाच्या बैलाला नाव ठेवणार नाही, सगळ्याची बैल पळती ती. पण आमच्या बैलाचा आम्हाला अभिमान एवढा का वाटतो, आमचा बैल बाहेरनं बी मोठ्या गाड्या मारू शकतो. म्हणजे बैल माणसं काय म्हणतात आमची गाडी आता बाहेरनं लागली आता काय ती लागू शकत नाही, पण आम्हाला आमचा बैल बाहेरनं आला की आम्हाला असं वाटतं की आपली गाडी आज फायनलला राहणार. मग सुंदरची ती एक मोठी खासियत आहे बाबा, बाहेरनं आला की तो फायनलला राहतोच. म्हणजे काय माणसं काय मधी गाडी लागली तरच बाबा फायनलला राहील, गुलालात जाईल, असं आमचं नाही. आमचा बैल बाहेरनं लागला की आम्हाला वाटतं आमचा बैल आता गुलालात राहणार. म्हणजे सुंदरचा एक बिग पॉइंटच आहे तो. हो, तो गुलालात म्हणजे बाहेरनं आला की तो जादाच पळतो. म्हणजे आतल्यापेक्षा बाहेरनं जादा पळतो. त्यामुळेच बहुतेक त्या महाराष्ट्रात त्याच्या एवढी प्रेम करणारे लोक असतील. आणि महत्वाचं कसं, बैल लहान आहे ना, लहान असल्यामुळे सगळ्यांना असं वाटतंय की एवढा लहान बैल असून बी सगळ्या बैलांची बरोबरी करतोय, चांगल्या बैलात पळतोय. त्यामुळे माणसांना बी वाटतं असं लहान पोरगा असलं ती जरा वेगळं करत असलं तर लोकांना कसं मनावं हे वाटतं. तसं सुंदरवर सगळ्यांचं प्रेम त्यामुळे लहान आहे बैल पण सगळ्या बैलांच्या बरोबर, मोठ्या बैलांच्या बरोबर त्यानं ही घेतलेली आहे. आतापर्यंत आता सगळ्या बैलांच्या सोबत तुम्ही सांगितलं मग सगळ्या बैलांसोबत तो पळालाय, पण तुम्हाला कुठली जोडी आवडली? मला जास्त पळालेली जोडी म्हणजे असा बैल आहे का नाही, शक्यतो आपली मांगड्याचा त्याचा सुंदर, आणि ती सुंदरची गाडी भरपूर पळाली. म्हणजे मोठ्या मैदानात लहान असताना बी त्यानं नाव बी केलं आणि त्या मैदानात असं आम्हाला वाटत नव्हतं, कारण तिथं सगळ्या मोठ्या गाड्या होत्या नामांकित. तिथं गाडी आमची चांगली पळाली राहिली.
तिथंच आम्हाला म्हणजे सुंदर सुंदरची गाडी आम्हाला चांगली पळालेली वाटली. ती आवडली तुम्हाला? आवडली हो. तर निखिल शेठ तुम्ही पण कायम त्याच्या सोबत असता, काय सांगचाल त्या सुंदरचं? तुम्ही कायम त्याच्या सोबत असता? कायम म्हणजे आदत मध्ये निघल्यापासून मी कायम त्याच्यावर आहे. या ड्रायव्हर बरोबर जेव्हापासून मी या क्षेत्रात आलो तेव्हापासून या ड्रायव्हर बरोबर मी कायम आहे. त्यांची साथ आपण कधी सोडलेली नाही. म्हणजे त्यांच्यामुळे आज मी इथपर्यंत आहे, त्यांच्यामुळे माझं नाव झालेलं आहे. त्यामुळे मी काय म्हणजे तिसने आजपर्यंत सोडलेलं नाही. आणि ह्यो जेव्हापासून आदत पासून बाहेर निघालाय तेव्हापासून त्यांनी नाव कधी खाली घातलं नाही, म्हणजे मानच खाली घालून दिली नाही, गुलालात बाहेर नाही कधीच. आणि या दावणीचा एक गुणधर्म असा आहे जीवन ड्रायव्हरचा की ह्या दावणीला दरवर्षी एक टॉपचा बैल असतो. आज कसं आहे प्रत्येकाकडे आज एक असतो, परत बांधाव बसते माणसं सगळ्यांची. या दावणीचा असा विषय आहे दरवर्षी एक टॉपचा बैल असतो. पहिला संग्राम झाला मेलाला काळा, परत मिरजा एक झाला मेलाला, परत पक्षा झाला, बाल्या झाला, बाल्यानंतर ह्यो सुंदर नाव करतो. दरवर्षी म्हणजे हे तर कसं आहे वासरू आणून आम्ही शिकवतो आणि ट्रेन करून ती वर वासरू नेतो आम्ही. या दावणीचा एक गुणधर्म आहे. आता निखिल तुम्ही कायम आता मैदानात असता, तर तुम्ही भरपूर बैल आतापर्यंत बघितले, टॉपची पाहणारी सगळी, किंवा सुट्टीला पण तुम्ही असता. तर दुसऱ्या बैलांना पाहताना आपल्या सुंदरला काय वेगळं वैशिष्ट्य काय त्यात दिसतं तुम्हाला? वेगळं म्हणजे त्याची कसं आहे मूर्तीला कीर्तिमान आपण म्हणतो का नाही, तसं आहे त्याचं की कुणाला वाटत नाही की ह्यो इतका पळत असेल म्हणून. जेव्हा पळतो तेव्हा तुम्ही काल बघितलंय आता पुशेगावात निकालात कसा माग गाडी जरी पळत असली तरी निकालात त्यो त्याला निकालाचा बादशाह म्हणलं तरी आपण काय हरकत नाही, कारण त्यानं तिन्ही फेर निकालात गाडी बरोबर लावली ओढून सीमेला, गटाला, फायनलला. तर आता तुम्ही सांगता की सुंदरनं तुम्हाला ओळख करून दिली किंवा सुंदरमुळे मी जे काय ते सुंदरमुळे. तर आता ज्यावेळेस सुंदर बरोबर तुम्ही यायला लागला आणि तुमची सगळीकडे आता मैदानात गेल्यात तर बहुतेक तुम्हाला सगळे लोक ओळखतात की सुंदर सोबत कायम तुम्ही असता. तर काय तुमच्या बदल काय झाला हो जीवनात? बदल म्हणजे त्याच्यामुळे कशी ओळख झाली आपली, माणसं ओळखायला लागली आपल्याला. त्याच्यामुळे कारण ह्याच्या आधी आपली काही ओळख नव्हती, ड्रायव्हर मुळे आपली ओळख झाली, या बैलामुळे पण आपली ओळख लय झाली या क्षेत्रात. कधी आपल्याला एवढं कोण माणसं ओळखत नव्हती, या बैलामुळे आपली ओळख झाली. आता सुंदरवर ड्रायव्हर कोण कोण झाले हो? ड्रायव्हर म्हणजे पहिल्यांदा आदत मध्ये तसं नाव केलं म्हणजे बबलू ड्रायव्हर गाडाचा. त्या ड्रायव्हरनं आदत मध्ये चांगलीच म्हणजे त्याची गाडी पहिल्यापासून तो ड्रायव्हर हाणायचा कायम. त्यांनी ट्रेन म्हणजे केला, गाडी तीच पहिल्यापासून हाणत होतं. आता परत परशान ड्रायव्हर झाले चिचनारचे, ते गाडी हाणत होते. आणि अच्युत ड्रायव्हर, काल आता आपल्या गाडी विशाल ड्रायव्हर होते. आता निखिल शेठ त्या दिवशी आपली बाईट झालेली 1 नंबर कोरेव्यात झाला, तर तुम्ही त्या बाईट मध्ये बोललेला पण की आता मी विचारलेलं तुम्हाला की पुशेगावचं काय नियोजन, तर नियोजन तुम्ही म्हटलेलं आता तुम्हाला मैदानात दिसेल आणि काय तो आमचं नाव तिथं करेलच. तर त्याच्याबद्दल काय सांगता? तुम्ही आधीच गॅरंटी दिलेली. गॅरंटी म्हणजे कसं आहे त्याच्या विश्वास आहे आमचा एवढा. ड्रायव्हरनं नियोजन केलं म्हणजे ती कधी फेल जात नाही. नियोजन केलं की ती गाडी राहतेच. आणि त्या अण्णांचा बैल काय पुशेगावच्या तो पण बैल टॉपचाच आहे. ती गाडी काल चांगलीच पळाली, तिन्ही फेर गाडी चांगलीच पळाली. त्याची खासियत काय हो मैदानात? काय तुम्हाला खासियत? तुम्ही सुट्टीला असता खाली? खासियत म्हणजे तो खायनं कमी पळेल, पण निम्म्यापासून पुढे रान इतका खोंडाला त्याचा अंतच तो कधी लागून देत नाही. मोरल्या रानाचा अंतच कधी लागून देणार नाही कुठल्या बायला. आणि मेन म्हणजे जर तो बाहेर ना आला की आम्हाला कधीच भीती वाटली नाही. सीमेला येऊ नाहीतर फायनलला येऊ, बाहेर ना आला की तो गाडी 100% लावणारच, एवढी गॅरंटी असते. आणि मोर्याने एक त्यासाठी एक डायलॉग केला, तुम्हाला पण माहित आहे तो. सांगा की डायलॉग. वर गाडी लागली की म्हणते ती अतिशय सुंदर, तिथं समजायचं आपली गाडी लागली. म्हणजे ती व्हायरल पण झालं, म्हणजे त्यांनी केलेला जायचो डायलॉग व्हायरल केलेला आहे. काल त्यांनी सेमीला पण पुकारलं बघा निकालात, अतिशय सुंदर, तिथंच आम्ही म्हणलं आपली गाडी लागेल. तो एक डायलॉग त्यासाठी केलाय बघा. त्यांचं आता ती वाक्य मोरे सरकारचं ठरलेलं आहे, सुंदर आणि सुंदर म्हणले की माणसं ती ओळखून जाते ती सुंदर, आता गाडी मारली. त्यांनी डायलॉग तो ठेवलाच आहे. तर जीवन ड्रायव्हर, आता आपण कालचं जे मैदान झालं त्या मुद्द्यावर येऊया की आता पुशेगाव म्हणलं की अख्ख्या महाराष्ट्रात नामांकित मैदान आलं, कारण दिग्गज त्या मैदानात होते आणि एवढे गट झाले, जवळजवळ 100 गट झाले. आणि त्या गटात शेवटच्या ज्या 10 बैलगाड्या असतात त्यात आपला सुंदर राहिलेला. तर ते कसं नियोजन केलेलं आणि काय ती म्हणजे हे होतं? माझा एक पहिल्यापासून विषय, आपण एखाद्याला शब्द दिला की ती आपल्याला फसवा फसवी बदला बदली आपण कधीच केली नाही.
अण्णांचा माझा एक महिन्यापूर्वी विषय झाला. हे पोरं म्हणायचे ड्रायव्हर नियोजन एक नंबर झालं पाहिजे, बैल आपल्या बैला बरोबर मोठाच घाला. मी म्हणायचो हो मोठाच घातलाय. म्हणजे मी ह्यांना बी सांगितलं नव्हतं कुठला बैल आहे, कारण पोरं नाराज होते. ते म्हणणार बघा असलं मैदान आहे बैल आपल्या बैला बरोबर म्हणजे बारका म्हणजे लहान घातलाय, कमी पळतोय तो घातलाय. पण तसं नाही, जिथं मैदान आहे तिथं नियोजनबद्ध केलं पाहिजे. त्या पद्धतीचा पायरा बी करावा लागतो. त्या बैलाचं मी 2 वर्ष बघत होतो. अण्णांचा बैल त्या मैदानाला बाकी ठिकाणी नाही पळू द्या, पण त्या मैदानात तो बैल गेल्या वर्षी बी चांगल्या मोठ्या गाड्या मारून राहिला होता. त्यानं 2 नंबर केला होता. आणि तो चढाच्या रानाला आपला बैल बारीक असल्यामुळे ही म्हणायची माणिक घालूया. पण दोन्ही बैल लहान असल्यामुळे चढाचं रान असतंय, तिथं निघलं बी पाहिजे. बैलांना बी उताराच्या रानाला सपय रानाला गाडी बारक्या बैलांची पळेल, पण तिथं जरा एक मोठा बैल असतो. उजवीच्या बैलाला नकळत नॉर्मली आकार होत. काल डावीच्या बी होतं, उजवीच्या बी होतं. पण ह्या बैला बरोबर एक मोठा बैल नेहणारा ओढून असावा, एक बैल दाम पाळणारा असावा. आणि तो बैल त्या मैदानात मी पळलेला बघतोय 2 वर्ष, राहतोय बी फायनलला. मग माझ्या डोक्यात आलं मी जाणार ना, म्हणलं अण्णा आपली गाडी पुशेगावला पळवूया. मी फोन करून परत मला लय जणांचं म्हणजे नाव कोणाच घ्यायचं नाही, सगळ्या मोठ्या बैलवाल्यांचा फोन आलेला आपली गाडी पळवूया. नाही म्हणलं मी एकदा शब्द दिला एखाद्याला पळवायचे म्हणलं की विषय तिथं मी कधीच कोणाला म्हणजे असं फसवा फसवी आपल्याला जमणे. एकदा देतो म्हणलं की आपण देणारच त्याला. मग काल अण्णांचा माझा पायरा 1 महिन्यापूर्वी झालेला होता. आणि कसं असतं नियोजन बी आता अण्णांचं तिथलं नियोजन म्हणजे पार्सलिटी तिथं काय झाली नाही. मैदान बऱ्यापैकी त्यांच्या गाड्या मला वाटतंय आमची 23वी मी कायम गेले की पहिल्या दुसऱ्या फेऱ्यातच पळतो. लक्षात ठेवा, म्हणजे 7-10 फेऱ्याच्या आत तर माझा बैल पळलेला असतो सुंदर. कुठल्या बी मैदानात बघा कधी बी माझी गाडी काल 23 फेर झालं तरी निघाना. मी अण्णांना म्हणायचं अहो गाडी निघाना नाही म्हणजे टाकली आपल्या 5 पावत्या येत्या. पण 100 किती फेर झालं 100 फेर झालं तरी आमची 23व्या फेऱ्यात गाडी निघाली. अण्णा मला म्हणले अरे पुढे हाणूया गाडी. नाही म्हणलं अण्णा माझी पहिल्यापासून बाहेर ना आली नाही तर कुठं आली. मी एकदा गाडी लागल तिथंच मी गाडी पळवून घेतो. मग ती बाहेर नसू नाहीतर आत नसू. पहिल्या ठिकाणी जो थांबला तो थांबला, जिथं लागेल ती चुकून काय झालं तर परत पळवू. 5 पावते अण्णा म्हणायचे ही गाडी आहे ती गाडी आहे. नाही म्हणलं तिथंच आपली गाडी पळवायची. 3ला लागली तर बघू नाही तर नंतर बघू. मग तिथं पळावली गाडी ती फायद्याचं झाला. आमच्या बैलांना आराम गावला. गट 5 झाला 23व्यात. परत अण्णांच्या पावत्या 85 फेऱ्यानंतर निघाल्या. तोपर्यंत आम्ही थांबलो असतो का. मग जवळजवळ 4:30 नंतर त्या गाड्या बाकीच्या निघाल्या. मग 4:30 पर्यंत बैलाला बी आराम गावला नसता. मग सकाळचा पळलेलं फायद्याचं आमच्या बी ठरलं. 3 फेर बैलाला व्यवस्थित आराम गावला. गाडी आमची सीमेला बी शेवागिरी कृपेने 4 नंबर तासावर लागली. जर आम्हाला चिटिंग करायचं असतं काय करा आम्ही मोठ्या ह्या गाड्या घेतल्याच नसत्या. म्हणजे आबाजी ह्याची गाडी नामांकित होती, मोठी गाडी होती. आबाजी बी गाडी चांगली पळती. बावऱ्या, परत तो शिरसवडीचा बैल, वादळ, परत तो फाजील, म्हणजे सगळ्याच गाड्या नामांकित होत्या. तर आम्हाला काय करायचं असतं तर आम्ही ह्या गाड्या घेतल्याच नसत्या. मग हलक्या गाड्या काढून पळलो असतो. आमचं नशिबानं 4 नंबर तास आलं. सीमेला बी 4लाच पळालो, गटाला 3ला पळालो, सीमेला नाही गटाला बी 4ला पळालो, सीमेला 4ला पळालो. फायनल आमचं तास 10 नंबर आलं. पण आमची गाडी चांगल्या प्रकारे पळाली. बैल बी तो बऱ्यापैकी साथ देत होता. आणि सुंदर आपला तर काय प्रमाणाच्या बाहेरच पळत होता. म्हणजे त्याला काय झालेलं काल आमच्या अपेक्षेपेक्षा बैल ज्यादा आमचा काल पळाला. म्हणजे आणि कमीत कमी 1.5 महिन्यानं बैल मी काल डाव्या खांद्याला घातला. आतापर्यंत जवळजवळ 1 मैदान आमची चुकी झाली बैलाची. डावीने घातल्यावर जरा नॉर्मल बैल बेहला. अंगापूरचं मैदान झालं तिथं टेलर लावलं होतं. आणि गट आम्ही 6 नंबरनं काढला आणि शिमी 1ला आली. तिथं हे लावलं होतं टेलर. तिथं बैल जरा बेहला बाहेरनं. म्हणून मी डावीला त्याचा जरा खांदा थांबावला. मग डावीनं बैलच पळावला नाही. कमीत कमी 1.5 महिना बैल डावीला पळावला नव्हता. काल पहिल्यांदा डावीला घालून 3 फेर बैलानं म्हणजे नको त्याचा खरा खांदा डावाच होता. आम्ही अचानक बैल उजवीला फसावलेला गाडी अंजिरन दोन्ही पळत होती. आणि शिमेला गाडी आमची फायनलला आली बाहेरनं 7 नंबर तासावर 9 नंबर तासावर. अंजीर आतलाच बैल असल्यामुळे परत सुंदर आम्ही डायरेक्ट उजवीला घालून तिथं फायनलला राहिलो होतो. कधीच डावीला घातला उजवीला घातला नव्हता, लहान होता. पण डायरेक्ट घालून तिथं फायनलला बाहेरनं पळा. तिथनं परत हे दोन्ही खांदाने जे झाला ते दोन्ही खांदानेच पळायला लागला. मग आता काल काय जल्लोष होता? नाही आनंद भरपूर झाला.
तसलं मैदान म्हणजे आता आयुष्यभर त्या बैलाचं नाव कोण पुसू शकणार नाही. आणि लय म्हणजे त्या मैदानात राहण्यासाठी माणसं लय 90 दिवस काय काय करत असतेली, पण त्या मैदानात राहणं एवढं सोपं नाही. कसं बी राहू द्या, बैल पळल्याशिवाय तर राहत नाही. तुम्हाला माहितीये पळल्याशिवाय काही दिसत नाही. आता पहिल्यासारखं मैदानात चिटिंग कोणात चालत नाही, सगळं सगळ्या समोर होतंय. त्यामुळं मैदान बी चांगलं झालं. आता हो का कोणाची नाही राहिली काय झाली की माणसं नाव ही ठेवणारी असते. कमी जास्त झालं की ह्यो म्हणणार असं झालं, त्यो म्हणणार तसं झालं, आमची नाही लागली आम्ही तसंच म्हणतो की मैदान असं झालं घाण झालं. बरोबर, मैदान चांगलं झालं. त्या कमिटीचं बी एवढं ही मानलं पाहिजे की ती पब्लिक आटपता म्हणजे पब्लिक एवढं असते की त्याला प्रमाणात कोणाचं बी काम नाही ती मैदान तसलं करणं, थांबवणं, गाड्या 10-12 सोडणं, म्हणजे एवढं सोप्या गोष्टी नाही. ती 11 गाड्या सुटत मैदान बी मोठं होतं आणि गाडी आमची राहिली म्हणजे आम्हाला बी भरपूर आनंद झाला. आमच्या पाहुण्यांना म्हणजे सगळ्यांनाच, आमची जी सुंदरची फॅन बी नाही ती त्यांना बी भरपूर. म्हणजे मला फोन आज सकाळपासून माझं तोंड दुखायला लागलं. म्हणजे अभिनंदन करायचं भरपूर फोन आले प्रत्येकाचं, म्हणजे फोन येत होतं. रात्रीच फोन करत होती पण मी फोन बंद केला होता. म्हणजे वेळ बी झाला होता, त्याला पायाला बी जरा फायनलला गाडी लांब गेल्यामुळे जरा पायाला सुंदरच्या लागलेलं. त्यामुळे मी बी जरा फोन बंद केला. परत दवाखान्यात ही बैल नेल्यावर आणल्यावर परत, त्यामुळे आम्हाला बी वेळ झाला. पण कालचं मैदान नामांकित आमच्या बी लक्षात न जाणार ना. आम्हाला शिमेला असं वाटलं होतं, गाडी आमची म्हणजे चांगल्याच गाड्या होत्या. म्हणजे मला बी अपेक्षा नव्हती. गाडी गटाला पहिल्यात विशाल ड्रायव्हर त्या गाडीवर बसलो होता, आम्हाला शिमेला ड्रायव्हरच नव्हता. महत्वाचं म्हणजे आमच्या गाडीत बसायला ड्रायव्हर प्रशांतला 4ला गाडी होती, 4थ्या शिमेत बकासूरची गाडी होती, पहिल्या शिमेत अमित भाडळीची गाडी होती आणि आमच्या सीमेला गाडी ड्रायव्हर नव्हता. म्हणजे बबलू ड्रायव्हर बी बघा आमचा देवानं म्हणजे धाडल्यासारखा तो ड्रायव्हर बी नेहमीचा सुंदरचा ड्रायव्हर पाहिला नामांकित. तो आला, मी म्हणला आता ड्रायव्हर तुम्हाला गाडी हाणायला लागते, तर ती बी लगेच बसलं. गाडी बी सुंदर म्हणजे त्यानं फाणला होता, त्यामुळे त्याला त्या बैलाचा अंदाज बी होता. सुंदरनं बघत बघत म्हणजे तुम्ही सगळ्यांनीच बघितलं म्हणजे शिमी कसा पास केला, काय झालं. गाडी आमची मागच पळत होती सुरुवातीला. म्हणजे मी असं म्हणजे मला काल असं वाटलेलं मारच खाल्लाय गाडीनं. म्हणजे मी लय निवांत चालत आलो, कारण खाली गाडी आमची जरा नॉर्मल झुगारली होती त्या बैला. त्यामुळे मला गाड्या अशा दिसत होत्या पुढे गेलेल्या. कमीत कमी खाली 1.5 छकड अंतर होतं, त्यामुळे तेवढं पास करणं सोपं नव्हतं. म्हणजे चढाचं रान होतं, त्यामुळे माझा बी म्हणजे मला बी अंदाज नव्हता गाडी आपली लागल. पण पुढे जाऊन बघितलं तर गाडी आमची माघारी आलेली आणि ती मोरेने पुकारलं का सुंदर आणि अतिशय सुंदर म्हणल्यावर आम्हाला बी जरा वाटलं आयला गाडी आपली काहीतरी झाले. पुढे जाऊन बघितलं तर तोपर्यंत निकाल बी पुकारला होता. तर ड्रायव्हर आता बैल पळतो पण त्याचं नियोजन महत्वाचं असतं. त्याला जे तुम्हाला सपोर्ट करणारे किंवा ते साथीदार कोण तर कोण असतो सगळं नियोजन करायला, तुमची सुट्टी मेकर वगैरे? आता बाकीचं नियोजन पायऱ्या बिर्याचं माझं मी स्वतः करतो, पण पोरांची बी आपल्याला भरपूर साथ. आता ही गोट्या भाऊ आहे, करण ओलेकर आहे, निखिल आहे, पर आपलं रोहित बोडरे आहे, ती आमच्या म्हणजे वाड्यातली सुंदरची आहे ती आमचं भाऊ कितली भाऊ सगळं आहे. ती कमीत कमी 20-30 पोरा कंपल्सरी. बैल निघाला की आम्हाला ह्या गाडीत जागा पुरत नाही, एवढी 30-40 जण तर कंपल्सरी असते. ती सुंदर निघाला म्हणलं की 30-40 जण असते ती. आणि पोरांची बी साथ भरपूर आहे. बर ह्यो खेळ म्हणलं की तुम्हाला माहिती आहे पोरं लागते ती धरायला करायला, अंधार पडतो हे होतं. मग रात्री बघितलं ना, आता मग गाडी गेली आम्ही येईपर्यंत वर बी धरणारी पोरं पाहिजे. ती मध्ये कोण काय करतं काय होतं म्हणजे सगळीकडे लक्ष ठेवाय पोरं ही. ह्या नादाला पोरं कमीत कमी 10-20 लागते तीच. म्हणजे माणूस बळ लागतं. ह्यो नाद काही एकाचा 2घाचा नाही, सगळ्यांची साथ असली तर ह्यो नाद होऊन जातो. म्हणजे सगळ्यांचा तुमची जी साथीदार त्यांचा सगळ्यांचा वाटा, सगळ्यांचा ह्या बैलाच्या मागे सगळ्यांचा वाटा. आणि त्यांचं बी यश आहे. सगळ्यांची कसं आहे, त्यांना बी वाटतं सुंदर आज काढला की आपला बैल राहायला पाहिजे. मला काही काही म्हणते ड्रायव्हर बैलाला पायरा चांगलाच पाहिजे तरच काढा असं तसं. म्हणजे त्यासनी वाटतं ना बैल न्याला की आपला बैल चांगल्यातला आहे चांगल्या. पण काही काही वेळेला बाबा नवीन माणसाला, आपल्या जवळच्या संबंधित माणसाला बी बैल आम्हाला द्यावा लागतो. कसं आहे, आज आपला पळतोय उद्या त्याचा पाळणार आहे, वेळ सगळ्या आहे, कमी जास्त होत असत. आज आपला ज्यादा पळतोय उद्या त्याचा पाळणार आहे, त्याची गरज आपल्याला लागणार आहे. त्यामुळे कमी जास्त हे होत असतं. सगळ्यांनी एकमेकाला बैल दिला पाहिजे. थोडंफार आमचं बी चुकत असेल नाही असं नाही. म्हणजे बैल एखाद्याला
माणसांना वाटतं प्रत्येकाला आज सुंदर पळतोय आपल्याला उद्या भेटला पाहिजे, पण ज्याचा बैल पळतोय त्याने बी बैल मागितला पाहिजे, असं कोणी बी मागून मग म्हणजे त्या बैलाचं बी नाव खांद्याला खांदा लावून पाळणारा पाहिजे. त्याच्या बरोबर पळणार असला तर आम्ही बी देणार, माणसानं बी लोकांनी नाराज नाही झालं पाहिजे. कमी जास्त होत असतं माग मोहर बैल ही सगळ्यांना मी देणार. म्हणजे असं नाही की बाबा जोपर्यंत हाय आत्ता बैल आपला दुसरा आहे, अजून जोपर्यंत हाय तो पळतोय तोपर्यंत मी सगळ्यांना बैल येऊ देणार. म्हणजे त्यासोबत कोणत्याही गरीबाचा एखाद्या बैल जरी पाळणार असला तर तुम्ही देणार? 100% देणार. काय तर मित्रांनो ते असे सांगतात की एखाद्या गरीबाचा किती जरी बैल असा अंधारात असला किंवा जो पळतोय त्याला ते देणार, त्यांनी सांगितलंय. बैल ह्यो सगळ्यांना भेटणार. सगळ्यांचा बैल म्हणजे कसं आहे, ह्यो क्षेत्रच असा आहे, आज माझा पळल उद्या तुमचा पळल, गर्व कुणी करून ह्यात चालत नाही. कमी जास्त होत ही सगळ्याच असते. 2 पायाचा खेळ आहे, आज माझा पाळणार आहे उद्या तुमचा पाळणार आहे. मग जो गर्व करेल ती तुम्हाला माहितीये कुठं बसते ती साईडला जाऊन परत येत नाही. ते आज कंपल्सरी मी या नादात आलोय तेव्हापासून माझे दरवर्षी एका बैल धावणीला, म्हणजे आम्ही कोणाच्या आद्यामध्ये आम्हाला कोणाच्या बैलाचं म्हणजे काही वाटत नाही, ज्याचा पळतोय त्याला पळतोयच म्हणायला लागते. म्हणजे सगळ्यांचं एक काळ ठरलेला असतो. तर ड्रायव्हर तुम्ही आता एवढं सुंदर नंबर करतो, पण त्याच्या मागं पण एक म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मैदानात नेता त्याच्या आदल्या दिवशी किंवा 2-4 दिवस आधी काय होतं त्याचं करता नियोजन? बैलाला म्हणजे आहे का नाही, शक्यतो बैल मी तुम्हाला सांगितलंय 8 ते 10 दिवस कंपल्सरी एखाद्या वेळेला जर म्हणलेच एखादा, आता परवा बघा आम्ही गटालाच मार खाल्ला कुठं, ते ह्याला बैल घेऊन गेलेलो पंधाऱ्याला. म्हणजे ती दाजी जवळच ऐकत नव्हती, संबंधित पोरं होती जवळची होती, त्यांना मी सांगितलं होतं असं पेटचं मैदान झालं, आम्ही तिथं सीमेला मार खाल्ला, थोडी आमची गाडी फॉल झाली. लगेच 1 दिवसाचा गॅप सोडून बैल मी 2-3 दिवशी पळवला, आम्ही गटालाच मार खाल्ला. म्हणजे चांगली बैल होती ते, म्हणजे आमचा बैलच 2 आणि 3 दिवसानं पळत नाही. तो लहान असल्यामुळं आम्ही त्याला पहिल्यापासून सवय लावली. मी 8-10 दिवसाच्या आत बैलच आपला पळत नाही, त्याला गॅप लागतो. कमीत कमी 8-10 दिवस तरी बैल आल्यापासून पळायचं म्हणजे सोपं काम नाही. आज 3 फेरे काढायची, ती बैल लहान आहे, त्याला बी गॅप पाहिजे. गॅप असल्याशिवाय बी त्याच्या अंगात बी जोश पाहिजे ना. मग ती 7-8 दिवस गेले बैल मैदानात आला की 2-3 दिवस फ्रेश होत नाही. 2-3 दिवसांनी फ्रेश होणार, मग तो खाणार. 2 दिवस तर रतीब खात नाही, मग ती खाल्ल्याशिवाय तर त्याच्या अंगात येत नाही. त्यामुळे आम्ही 7-8 दिवसाच्या पुढेच बैल आमचा पळवतो, 8-10 दिवसानच पळवतो. शक्यतो 2ऱ्या आणि 3ऱ्या दिवशी बैलच पळावला तरी पळत नाही, मग गटाला कुठेतरी मार खायचं मागे यात. त्यामुळे तुम्ही नियोजन करतानाच परफेक्ट करतो, बैलच पळवत नाही. तर आता मित्रांनो त्यांच्या दावणीला पण आता वासर आहेत, ती सुंदरच्या माघारी त्याचं नाव करणार आहेत. त्यांची आता कसं त्यांची चॉईस आहे किंवा ती कसं हे करतात ती वासरं पण आपण पाहूया. तर ती पण आपण पाहूया कशी आहे ती, बघूया. तर मित्रांनो आता पाहूया त्यांची ही वासरं आहेत. तर ह्यात काय ड्रायव्हर तुम्ही क्वालिटी बघितली? वासर आता आपण दोन्ही जोडी आणली ती सुंदरच्या मागे म्हणलं आता ही दोन्ही तयार करायची आपण. लोक मागते दे बाबा आम्हाला द्या, पण आता एक 5-6 वर्ष तरी ही वासरे मी कोणाला देणार नाही. स्वतःची गाडी करायचं डोक्यात आहे, म्हणजे दोन्ही बैल स्वतःची पळवायची ती. ही आता पुढचा विषय बघू कसं निघते ती, काय होतंय. पण शक्यतो चांगली निघतेली, जातीला खिलार आहे ती, चांगल्या जातीची आहे ती, आणि एकाच वयाची आहे ती. दोन्ही पण 7-7 महिन्याची वासर असतेली. आता बघू काय नियोजन होतंय, आपण शिकवून हे करून आता झोपायला चालू करून झोपायची. बघू आता काय होतंय ती. म्हणजे आता हे पुढचा काळ तुम्हाला कुठेतरी दिसतंय त्यांचं? हो दिसेल, बघू आता. वाटतंय चांगल्या पैकी आहे ती. आता सुंदर बी घेताना आपण 7 महिन्याचा एवढाच होता. बघू आता कसं होईल तसं. म्हणजे आपण करायचं तर प्रयत्न सोडायचा नाही. आता पुढचा विषय जनावरावर राहतो, जनावर कसं निघतंय पळतंय काय होतंय त्याच्यावर अवलंबून राहील. आता ड्रायव्हर तुमचे जास्त दावणीला खिलारीच असते, तर काय सांगताल खिलारचं? नाही, खिलार बैलाचा काय विषय होतोय माहिती आहे का, एकदा खिलार बैल पेटला की खिलार बैल शक्यतो इजत नाही. आणि म्हैसुरी बैलाचा काय विषय, म्हैसुरी बैल तात्पुरतं काळात चांगला. म्हणजे काय म्हैसुरी बैल बघा आदत वयात पळते ती, दात लावला की बंद होते ती. आता आपला सुंदरचा विषय घ्या, सुंदर सगळे म्हणायचे आदत वनात लय पळला ह्यो बैल इजेल, शांत होईल, कमी पळेल. पण तो बैल म्हणजे खिलार बैल शक्यतो फसवत नाही. पण म्हैसुरी बैलाची ती खासियतच आहे, म्हैसुरी एखादा आदत पाळला तर तो 100% दात लावला की कमीच येतो, म्हणजे कमी पडतो. त्यामुळे आपल्याला म्हैसुरीचा लय म्हणजे विषय नाही. म्हणजे ज्याला पैसे कमवायचे ती विकायचे त्यानं म्हैसुरी घेऊन पळवावा. म्हैसुरी बैल शक्यतो जास्त दिवस टिकत नाही आणि पळत बी नाही.
तो नियोजनानं पळावला पाहिजे. असा रोज पळवून म्हैसूरी बैलाचा उपयोग नाही. आणि म्हैसूरी बैल कसं होतंय, काही वेळेला इसतोय, आदत पळतोय, काय काय मग माणसं फसते ती, जास्त पैशाला बैल किमतीला घेते ती, किती बी दात लावला की कमी येते ती, मग काय उपयोग होत नाही ना. त्यामुळे मी म्हैसूरी बैलाचा आपला एक पाहिजे म्हणून एक ठेवलाय, पण शक्यतो म्हैसूरी बंदच केली. आपल्या पैसे आता 4-5 आहेत ती खिलारच आहेत. तर मित्रांनो, त्यांचंच म्हणणं आहे की खिलारची खासियतच आहे ती, त्यांनी जसं सांगितलं, एकदा पेटला की पेटणार. तर ड्रायव्हर निखिल शेठ, तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला, सगळा त्याचा इतिहास सांगितला, कुठली मैदान केली, कुठल्या बैलासोबत पळाला किंवा तुमची दावण दाखवली, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तुमचं हे KGF बैल प्रेमी युट्यूबचं मनापासून धन्यवाद. थँक्यू.